दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना आता आणखी वेग आलाय। हल्लेखोर आणि त्यांच्या आकांना दणका देण्यासाठी राजधानीमध्ये बैठका होत आहेत। मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची संध्याकाळी 6 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर संरक्षण मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सीडीएस अनिल चौहान बैठकीला उपस्थित आहेत। तर तीनही सैन्य दलांचे प्रमुख NSA डोवालही या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। भारत मोठा सामरिक निर्णय घेणार का? भारत मोठी लष्करी कारवाई करणार का? जगाचा पाठिंबा घेत भारत या दहशतवादी संघटनांना दणका देणार का? या प्रश्नांची उत्तरं या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय यामध्ये दडलेली आहेत। दरम्यान पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर येतेय। काल दुपारी हल्ला केल्यावर रात्रीचे दहशतवादी पुन्हा पाकिस्तानात गेल्याची शक्यता वर्तवली जाते। पाकिस्तानमधून पहलगाममध्ये येण्यासाठी या दहशतवाद्यांना सुमारे 8 तास लागले असावे अशी माहिती मिळते। परत जाण्यासाठी सुद्धा जवळपास तेवढाच वेळ लागला असावा। त्या हिशोबात रात्री 10 ते 11च्या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देतील। सोमेश, सर्च ऑपरेशन राबवलं जातंय, पण वर्तवल्या जाणाऱ्या शक्यता पाहता हे सर्च ऑपरेशन कितपत यशस्वी ठरेल, कारण का हे दहशतवादी पाकिस्तानात गेले असल्याची शक्यता आहे? नक्कीच, कारण ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता तिथून साधारण 8 तासाच्या अंतरावर पाकिस्तानची बॉर्डर आहे। कुठल्या तरी जर वाहनाच्या आधारे जर तुम्ही तिथून निघालात तर 8 तासात पाकव्याप्त काश्मीरात तुम्ही शिरू शकता। त्यामुळे शक्यता अशी वर्तवली जाते की कदाचित या दहशतवाद्यांनी अशा स्वरूपाचा हल्ला केल्यानंतर थेट त्यांनी पाकिस्तान गाठलं असेल आणि पाकव्याप्त काश्मीरामध्ये पुन्हा एकदा स्वतःच्या कॅम्पमध्ये आश्रय घेतला असेल। त्यामुळे आता जम्मू काश्मीरामध्ये सर्वच दृष्टींनी सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि अजूनपर्यंत तरी तपास यंत्रणांनी, आर्मीनी कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही आहे। परंतु एक दुसरा इन्फिल्ट्रेशन अटेम्प्ट, घुसखोरीचा प्रयत्न हा आज सकाळीच झाला होता आणि तो चिनार कॉर्प्स जे आहेत, इंडियन आर्मीची जी विंग आहे जम्मू काश्मीर पाहणारी, तर त्यांच्यामार्फत जी माहिती देण्यात आली त्यानुसार 2 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं। त्यामुळे आज सकाळी सुद्धा घुसखोरीचा प्रयत्न हा दहशतवाद्यांकडून झाला होता असं समजते। त्यामुळे आत्ताचे जे दहशतवादी कालच्या हल्ल्यानंतर पुन्हा पाकिस्तानात गेल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांना शोधून काढण्यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई शोधून काढणं हे खूप मोठं आव्हान आहे आणि जर ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेले असतील तर हे आव्हान आणखी कठीण होत आहे। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।